मुंढवा जमीन घोटाळ्यामध्ये पार्थ पवारचे मामेभाऊ दिग्विजय पाटील याचीही पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून 1 डिसेंबरला चौकशी करण्यात आली होती असं कळतंय। शीतल तेजवानी हिच्या अटकेच्या पूर्वी दिग्विजय पाटील यांची चौकशी झालेली होती। म्हणजे 3 तारखेला शीतल तेजवानीला काल अटक झाली आणि 1 तारखेला या दिग्विजयची चौकशी झालेली होती असं कळतंय। दिग्विजय यांच्या चौकशीनंतर पार्थ पवारांच्या अडचणी वाढण्याचीही शक्यता व्यक्त होते। दरम्यान दिग्विजय पाटील जय पवार यांच्या लग्न सोहळ्याकरता बहरीनमध्ये असल्याची माहिती समोर येते। अशा क्रिमिनल व्यक्तीला बाहेर जाण्याची परवानगी कशी काय देण्यात आली असा सवाल अंजली दमानी यांनी केला। चुपचापपणे चौकशा होत आहेत। आता दिग्विजय पाटीलची 2 तारखेला चौकशी झाली अशी माहिती मिळतेय आणि तो माणूस आज बहरीनला देखील गेला अशी जेव्हा बातमी मी ऐकते धक्का बसतो की एवढा मोठा क्रिमिनल चार्ज असताना अशा व्यक्तीला बाहेर जाण्याची परवानगी कशी दिली अधिकाऱ्यांनी। जर हा माणूस परत देशात आला नाही तर या पूर्ण चौकशीची ही जी आहे प्रक्रिया जी आहे ती थांबणार आहे का? पण हा व्यक्ती जर तिथून परत आलाच नाही तर या पूर्ण प्रकरणाची चौकशी कुठे येणार आहे त्याच्यावर एक प्रश्नचिन्ह आत्ताच्या घटकेला तरी मला दिसते। म्हणूनच मी म्हणते की FIR मध्ये पहिलं अमेडिया एंटरप्राइजेस LLP आणि पार्थ अजित पवारचं नाव हे घातलं गेलं पाहिजे। ते घातल्याबरोबर अजित पवारांना राजीनामा हा द्यावाच लागेल आणि त्याच्यासाठी मी लढणार आहे जसं मी म्हटलं। पण विरोधी पक्ष पैकी आता मला जर फक्त कळलं की काँग्रेस करतंय पण बाकीचा विरोधी पक्ष सुद्धा काय करतोय याच्यावरही प्रश्नचिन्ह आहे। मुंढवा जमीन घोटाळ्यामध्ये शीतल तेजवानीला अटक झाली। पुणे जमीन घोटाळे प्रकरणामध्ये ही सगळ्यात मोठी अपडेट काल घडली। म्हणजे तिच्यावर अटकेची कारवाई झाली आणि आज तिला कोर्टातही हजर केलं जाणार आहे। पार्थ पवारांवरही जमीन गैरव्यवहार प्रकरणात आरोप आहेत। अटकेनंतर म्हणजे शीतल तेजवानीच्या अटकेनंतर तिची वैद्यकीय तपासणी काल लगेचच पूर्ण केली गेली आणि आज तिला कोर्टात हजर केलं जाणार आहे। वैद्यकीय तपासणी केल्यावर शीतल तेजवानी हिला पुणे पोलीस आयुक्तालयात नेलं गेलं। शीतल तेजवानीला पुणे पोलीस कोर्टात हजर केलं जाणार आहे। आज दुपारी तिला कोर्टात हजर केलं जाईल। पण त्याआधी म्हणजे काल तिला अटक झाली त्याआधी 1 तारखेला दिग्विजय पाटीलची चौकशी झालेली होती। शीतल तेजवानीवर आरोप काय तेही बघूयात। कोरेगाव पार्कमधील सरकारी जमिनीची पॉवर ऑफ अटॉर्नी शीतल तेजवानीने घेतली। खोट्या कागदपत्रांआधारे पॉवर ऑफ अटॉर्नी बनवल्याचा आरोप तिच्यावर आहे। पार्थ पवारांच्या मीडिया कंपनीला जमीन विकली, सरकारी जमीन खासगी कंपनीच्या नावावर केल्याचा आरोप शीतल तेजवानीवर आहे। सरकारची फसवणूक केल्याचा आरोप आहे। आर्थिक गुन्हे शाखेकडून 2 वेळा तिची चौकशी करण्याकरता तिला बोलवलं गेलेलं होतं। त्यांना वेळोवेळी चौकशी करता बोलवलं होतं आणि पुरेसे पुरावे मिळाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली। मुंढवा या ठिकाणची सर्वे नंबर 88 43 एकर जागा बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडियाच्या ताब्यात असताना शासनाच्या मालकीची असताना त्याच्याबद्दलचा खरेदी विक्रीचा व्यवहार करण्यात आला आणि त्या अनुषंगाने त्यांना अटक करण्यात आली आहे। हा जो गौडबंगाल आहे तो काही फक्त दिग्विजय किंवा शीतलचा नाही, याच्यात सगळेच आहेत। याच्यात पार्थ पवार आहेत, याच्यात कलेक्टर आहेत आणि याच्यात अजित पवार देखील आहेत। तर आताच्या घटनेला त्यांना सुद्धा राजीनामा हा देऊन मगच याची चौकशी पुढे जावी अशीच माझी थेट मागणी। एकीकडे आता अधिवेशन येणार आहे, अधिवेशनात दाखवायला पाहिजे की सरकार म्हणून आम्ही काहीतरी थातुरमातुर कारवाई केली। काय थातुरमातुर केली तर एका अधिकाऱ्याला बडतर्फ केलं, मग एका अधिकाऱ्याला सस्पेंड केलं आणि आता शीतल तेजवानीला अटक केली। आम्हाला हे सगळं नकोय। याचे जे प्रमुख सूत्रधार होते त्यांना अटक झाली पाहिजे आणि याच्या मागे जी यंत्रणा ज्यांनी काम केलं, मग ते कलेक्टर असो, SDO असो आणि अजित पवार असो, यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मी तर लढायचं ठरवलं। पार्थ पवार प्रकरणात शीतल तेजवानींना अटक केलेली आहे। त्यांनी जे
जमिनीचं ट्रान्झॅक्शन केलं, त्यासाठी त्यांनी त्या एक मेजर सिग्नेटरी आहेत त्यात, त्यामुळे सही करणारे दोन्ही बाजूचे यांच्यावर ते पोलिसांना काही तपासणीत जे आढळेल त्याप्रमाणे कारवाई होईल. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना 9 डिसेंबरला नाशिक न्यायालयामध्ये हजर करण्याचे आदेश दिले गेलेत. तत्कालीन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा मोबाईलवर पत्ते खेळतानाचा व्हिडिओ रोहित पवार यांनी ट्विट करत काही आरोप केले होते. चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी कोकाटे यांनी पोलिसात तक्रार केली होती. चौकशीत कोकाटे यांच्या आरोपात तथ्य असल्याचा अहवाल पोलिसांनी दिला आहे.